क्षेत्र म्हणजे जवळजवळ अंदाजे 300 गुंठे तो क्षेत्र यांचा खात होता. आणि आज 2010 पासून यांनी मोजणी करून रीतसर सरकारची यांचे मनमानी कारभार न करता यांनी सरकारी मोजणी आणून रीतसर ते लोक आणून यांनी त्यांचे खुणा या ठिकाणी दाखवलेले आहेत. आपण पाहू. बावनकुळे साहेबांनी निर्णय केलाय की जे वाद विवाद होतात शेतीच्या माध्यमातून ते आपण सरकारच्या माध्यमातून प्रत्यक्ष फील्डवर जाऊन मोजणी करून मिटवू. पण प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर आजची ही मोजणी पाहिल्याच ना तर असं लक्षात येत आहे. नमस्कार शेतकरी मंडळी, आज आपण थोडंसं पैठण चणकवाडीच्या भागात आलो होतो. तर इथं काय झालेलं आहे, या क्षेत्रामध्ये मोजणी वगैरे झालेली आहे. आता इथं माने साहेब इथं त्यांचं क्षेत्र आहे. माने साहेब नमस्कार. तर माने साहेब म्हणजे मोजणी वगैरे कधी झाली काय? मोजणी एक 15-20 दिवस झाली सर. असं का? तर म्हणजे आता नेमकं विषय काय कसा आहे आणि किती गट नंबर काय आहे, म्हणजे कोणत्या भागात येतं हे? हे चणकवाडी शिवार गट नंबर 90 मध्ये आहे. आणि आपण बामणाचा मळा हे लोकेशन आहे इथं. तर आपण सरकारी मोजणी केली असता तर जे सकाराम मनोहर चोरमले यांचं 2.5 एकर क्षेत्र आपण मोजून दिलेलं आहे. यांचं हो. आणि ते मान्य आहे का मान्य? विचारताना म्हणजे तुमचं किती क्षेत्र मोजून दिलं माने साहेबाला? साहेबाला म्हणजे आपलं 2.5 एकर सगळं विकत घेतलेलं आहे. विकत घेतलेलं आहे का? तिने आमचं ती 4-5 गुण निघलं, तिने आपल्याला देऊन टाकलं. म्हणजे आता वरला का निघलं त्यांचं रान. वरलाकडे निघलं. हा, ते त्याला द्यावं. ते निघलेलं रान कोणतं हे आहे का? हा, ही तर बघू शकता हे जे निघलेलं रान आहे त्यांनी इथून म्हणजे यांचं मोजणी केलेली आहे माने साहेब म्हणतात. तर माने साहेब म्हणजे विषय काय आता गुंतलेला काय आहे नेमकं, कसं काय झालेलं आहे पुढचं? कब्जा करू दे. हां, बळरीतीनं कब्जा करतो. काय नाव काय आहे शेतकऱ्याचं काय? गोरख रघुनाथ शिंदे. असं आहे म्हणजे मग ते म्हणत नाही का आम्ही मोजणी करून काय ते घेणार आहे तशी तुम्ही जशी मोजणी केली बो? मला 4 लोकात सुद्धा गावात सांगितलं होतं की भो असं असं आहे, तू माणसं घे आणि तुला जिथं येतं तिथं घे. त्या बाजूने समजा जिथं त्या बाजूने 100 गाव चांगतपुरी गावामध्ये परवाचा विषय असा आहे. आम्ही 100 लोकांसमोर सांगितलं त्याला बा तुझं सरकारी मोजणी करून तुझं क्षेत्र घेऊन टाकतात. पण आता आपलं क्षेत्र 4 एकर इथपर्यंत आल्याच नंतर हे खून आहे क्षेत्र आहे 4 एकर आपलं इथपर्यंत आलं. तो म्हणतो की नाही मला ह्याच क्षेत्रात माझं शेती. असं त्याचं क्षेत्र इथं क्षेत्र शिल्लक नाही, झिरो झालेलं आहे क्षेत्र. झिरो झालेलं आहे. हो. आमची एवढीच विनंती व शेतकऱ्याला हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की बुवा शेतकऱ्यांनी जागृत व्हा. सरकारी नियमानुसार मोजणी केली तर काही अडचण येत नाही. आणि आता हे बामणाचे मळ्यातले इथली सगळे कामगार आहेत बाबा, इथली गडी कामगार आहेत आणि समक्ष स्वतः हजर होते मोजणी टायमाला. यांच्या समोर यांच्या मालकाचं शेत मालक पण होते. मालक पण होते. हा, मालकाने स्वतःच्या हाताने आम्हाला अँगल ठोकून दिले. म्हणजे स्वतः मालकाने ठोकलेले आहेत बुवा. यांना विचारा तुम्ही. असं का? तर मोजणी दिवशी तुम्ही होते इथं? हो होतो ना. तर सध्या काय झालंय आता आपले बावनकुळे साहेब दीपक भाऊ म्हणजे सगळ्यांनी सांगितलेलं आहे बाबा शेत जमिनी मोजून देणार, म्हणजे काय ते साहेबच्या नुसार चालतंय का? प्रत्यक्षात तर बावनकुळे साहेबांनी निर्णय केलाय की जे वाद विवाद होतात शेतीच्या माध्यमातून ते आपण सरकारच्या माध्यमातून प्रत्यक्ष फील्डवर जाऊन मोजणी करून मिटवू. पण प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर आजची ही मोजणी पाहिल्याच ना तर असं लक्षात येत आहे की मोजणी जरी झाली पण ज्या बाजूची जमीन या ठिकाणी कमी म्हणजे त्याचा हिस्सा दुसरीकडे सरकतोय तो व्यक्ती या ठिकाणी मोजणीला मान्यता करीत नाही. आणि मग मान्यता जर नाही केली तर मग या सरकारी मोजणीला अर्थ राहत नाही. मग त्या शेतकऱ्यानं करायचं काय? तर आज हे माने आहेत तर त्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे की याला कुठंतरी आता वाचा फोडावी लागेल. आता यांची जमीन तर आपण पाहिलंय की तो व्यक्ती जो होता तो जवळजवळ 35 फूट लांबीमध्ये आणि 800 ते 900 फूट लांबीमध्ये रुंदी 35 क्षेत्र म्हणजे जवळजवळ अंदाजे 300 गुंठे तो क्षेत्र यांचा खात होता. आणि आज 2010 पासून यांनी मोजणी करून रीतसर सरकारची यांचे मनमानी कारभार न करता यांनी सरकारी मोजणी आणून रीतसर ते लोक आणून यांनी त्यांचे खुणा या ठिकाणी दाखवलेले आहेत. आपण पाहू शकतो या ठिकाणी खुणा बी केलेल्या आहेत. आणि एवढं सगळं करून जर समोरच्या पार्टीला जर ती मोजणी मान्य नसेल तर मग या शेतकऱ्याने काय करायचं? बरोबर आहे की नाही? बरोबर तुम्ही सरकार म्हणून या ठिकाणी या गोष्टीमध्ये निश्चितपणानं लक्ष घालावं की जेणेकरून यांची वाद तयार होणार नाही. आज यांनी कब्जा केलाय हे बरोबर आहे, पण उद्या जर त्या समोरच्या पार्टीनं जर वादविवाद केला यांना जर हाणमार केली तर मग याची जबाबदारी कोणी घेणार?
यांचं तर आता येणारीच सर काही प्रक्रिया शेतकरी बी पूर्ण इथं सगळं ज्यांनी दिलंय व ते शेतकरी पण तुम्ही हे स्वतः पण आहेत सर्व शेतकरी सर्व आहेत. घेते. या ठिकाणी पश्चिम बाजूला जे शेतकरी आहेत ते उत्तरेला जे शेतकरी आहेत, ते सर्व शेतकरी या ठिकाणी हजर झालेले. त्यांना कोणाला याची हरकत नाही. मग त्या बरोबर व्यक्तीची जर जमीन गेली, मग प्रत्यक्षात त्याची जमीन गेलेलीच नाहीये. मुळात त्याची जमीन या ठिकाणी झिरो झालेली आहे. आणि झिरो झालेली असताना जर तुम्ही जर मागणी करत असाल, समजा दुसऱ्या मार्गाने जर रीतसर मार्गाने न जाता जर तुम्ही जर हुकुमशाह पद्धतीने जर जमिनीचा ताबा मिळवण्याचा हे प्रयत्न पॉइंट केला, आहे. हा बरोबर आहे. तर निश्चितप्रमाणे या शेतकऱ्यावर अन्याय झाल्यासारखं होईल. मग यांनी कुठंतरी दाद मागावी. बरोबर तर आहे. यांनी आज हा चांगला पर्याय निवडलेला आहे की जर उद्या यांच्यावर जर काही अन्याय झाला तर सरकारच्या माध्यमातून असेल, महसूल विभागाच्या माध्यमातून असेल, पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून असेल, तर यांना या ठिकाणी निश्चितप्रमाणे सहकार्य झालं पाहिजे. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करू आपण. सगळ्या शेतकऱ्यांसाठी यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये. कारण की हे जे व्यक्ती आहे हे रीतसर मार्गाने चाललेले आहे. बरोबर आहे. तर आजकाल भरपूर दंडशाही झालं, कुठं आपण बघतो भांडणं करून हे करतो, त्याला काय उपयोग नसतोय, अर्थ नसतोय. पण आपलं जे माने साहेबांनं नियमानं सगळं मोजणी वगैरे केलेली आहे. माझ्याकडे सरकारी नकाशे आहे हा आणि सरकारी मला कुठली अडचण नाही. माझा रीतसर झाले कागदपत्र आपल्याकडे कागदपत्र clear आपले सगळं काही पुरावे सगळे तर मला कुठली अडचण येणार नाही. मी शेतकऱ्याला एवढंच सांगू इच्छितो, मी वाद न करता आपल्या सरकारी नियमाप्रमाणे सरकारी फी भरल्यानंतर कुठलंही क्षेत्र कुठं जात नाही. आणि बोगसचा विषय राहिला तो बोगसच राहते. त्याच्यामुळे समोरच्या जर पार्टीला जर याच्याविषयी जर काही तक्रार असेल तर तू रीतसर तुझा कोर्टामध्ये जा, तू महसूल विभागाचा तुझी जी मोजणी फी भरव. जर यांच्याकडे आलं तर हे देण्यासाठी बी तयार आहेत. परंतु बरोबर आहे. तुम्ही हुकुमशाह पद्धतीनं पण तुम्ही जसं माने साहेबांनी मोजणी करून घेतली बा तसं तुम्ही नियमाने रीतसर मार्गाने जा असं बरोबर आहे, यांचं बरोबर. निश्चितपणाने मागणं आहे. तर बघा शेतकरी मंडळी, आज आपण म्हणजे व्हिडिओचा उद्देश हाच आहे, तुम्ही तुमच्या नियमाने सगळं करून घ्या. तर तुम्हाला ती जागा हे बघा, हे क्षेत्र निघलेलं दाखवतो आता फक्त तुम्हाला जाता जाता आपण शेवट. हे क्षेत्र होतं माने साहेब किती वर्षापासून क्षेत्र त्यांच्याकडे होतं? 2010 पासून ते 2016 म्हणजे आज 16 वर्ष. तर बघू शकता एवढं क्षेत्र होतं त्यांचं. रुंदीला 35 आहे अंदाजे आम्ही सांगतो, आणि लांबीला 800 राहू. तो जो पोल दिसतो तिकडे बघा LTचा, ती दोर आहे त्यांची लांबी बैलगाडीपर्यंत. तर किती वर्ष झाली खातो ते? 2010 पासून त्यांनी बोगस खरेदी करून त्याचा विषय असा झाला, तिकडचा जे खरेदी झालेला 7/12 आहे तो जोडला आणि शाहीच्या 7/12 जुन्या खरेदी केलेल्या. अशी मॅटर मी रजिस्ट्री ऑफिसला पण पाहिली. पहिले रजिस्ट्री ऑफिसला बी होते ते खरेदी, पण आता तो बळरेवडी खात होता. पण त्याचं खरं क्षेत्र तिकडे वरलाकडे नाहीचे झिरो झालेला आहे विषय. डुप्लिकेट 7/12 जोडून आता आमची पहिली जमीन तिकडे होती. तर त्याने खोटे नाटे करून इथं आला तो बळरेवडी आम्हाला दमदाटी करतो. त्याचं जवळ 20-22 लोकांचं कुटुंब आहे, 4 भाऊ, 4 त्यांच्या मंडळी आणि त्यांचे 2-2 मुलं, 16-17 लोकांचं कुटुंब आहे. ते दमदाटी करतात, काठ्या घेतात, कुराडी येतात, म्हणजे यायचं नाही जायचं नाही. बरोबर, तुमचं नियमाने घेतलेलं आहे सगळं. सरकारी नियमाने भेटलं. माझं कुठं जरी गेलं तर मी रीतसर माझं सरकारी नियमाने मी ताबा घेतलेला आहे. बरोबर, ठीक आहे. तर बघू शकता शेतकरी मंडळी, आपण स्वतः त्यांच्या क्षेत्रावर आलतो, भेट घेतली सगळ्या शेतकऱ्यांची, त्यांचे म्हणजे प्रश्न उपस्थित केलेत. न कोणतं काही आपण म्हणजे माने साहेब फक्त बघण्यासाठी मोजणी झाली बुवा, आणि काय म्हणजे तुमची हे चालू आहे बुवा दमदाटी दुसऱ्याची बुवा नियमाने, तसं पुढच्यानं पण नियमाने मोजणी करून त्याचं क्षेत्र घ्यायला पाहिजे. बरोबर आहे ना तुमचं? तर ठीक आहे.